नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनच, सूत्रांची माहिती। सरकार स्थापन होऊनही नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून गेल्या काही दिवसापासून रस्सीखेच सुरू होते। आज अखेर दिल्लीमध्ये हा तिढा सुटला असून नाशिकच्या पालकमंत्री पद आगामी कुंभमेळा असल्यानं भाजपकडेच असेल आणि त्याला पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन असतील असं सूत्रांच्या माहितीनुसार समजतंय। येत्या 2 दिवसात हे पालकमंत्री पद जाहीर होईल आणि अखेर भाजपचा शिक्का नाशिकच्या पालकमंत्री पदावर लागला असून गेल्या काही दिवसापासून गिरीश महाजन नाशिकच्या प्रत्येक मुख्य कार्यक्रमाला नेत होते। त्यांच्या हस्ते 26 जानेवारीचा ध्वजारोहणी देखील झाला। त्यानंतर बरेच पालकमंत्र्यांची उपस्थिती लागतील असे कार्यक्रम त्याने राबवले। त्यावरूनच गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री होतील असं बाकी धरलं जात होतं। तर रायगडच्या पालकमंत्रीबाबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपसात बैठक घेऊन हा तिढा सोडवावा असे आदेश देण्यात आले। त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद अजित पवार गटाकडे किंवा शिंदे गटाकडे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र नाशिकचं पालकमंत्रीपद आता लवकरच जाहीर होणार असं म्हटलं जात आहे। त्यामुळे नाशिकच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। येत्या कुंभमेळा मोठ्या उत्साहात पार पडेल असं म्हटलं जातं। कालच मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुंभमेळा बैठक झाली, तेव्हा कुंभमेळा प्रमुख म्हणून गिरीश महाजन यांनीच कामकाज पाहिलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।